नाशिकमध्ये आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, प्रचाराला काही तास उरले की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून केला जातो. तसंच काहीसं चित्र आज दिसत असेल. खरे जर आपण उत्तर महाराष्ट्रात म्हटलं तर जवळजवळ 5 जिल्ह्यांचा 5 मतदारसंघांचा प्रचार आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये नगर, शिर्डी आणि त्याचबरोबर नंदुरबार आणि जळगावचे दोन्ही जिल्हे आपण बघितलं तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा जिल्हा म्हणजेच रावेर मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघ, तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये त्याचबरोबर शिर्डीमध्ये बघितलं तर आपण सदाशिव लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला सुजय विखे यांचं जो गाजणारा हा मतदारसंघ आहे यांच्या उमेदवारीमुळे, तर याचासुद्धा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी रोहित पवार आज येऊन स्वतः प्रचार करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचारात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन चे संपूर्ण या ठिकाणी सांगता होईल आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रियेला लागेल. आणि त्याचबरोबर जर आपण इकडे बघितलं तर जो आदिवासी मतदारसंघ म्हणून नंदुरबार ओळखला जातो तो सुद्धा या ठिकाणी आज शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी हिना गावित आणि गोवाल पाडवी यांच्यामध्ये लढत आहे. खरं म्हणजे विजयकुमार गावित आणि केसी पाडवी हे दोघंही वडिलांची ही निवडणूक या ठिकाणी झाली. आपल्या मुलांना निवडून आणण्यासाठी हे दोघंही कामाला लागले आहेत आणि आज या प्रचाराचा धुराळा या आदिवासी मतदारसंघामध्ये सुद्धा थांबणार आहे. धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी.